मंजुनाथ मंदिराच्या परिसरामध्ये एका व्यक्तीला झाडाझुडपामध्ये काही विचित्र आढळून येतं. ज्यावेळेस तो व्यक्ती जवळ जाऊन पाहतो तर अक्षरशः त्याचा थरका फुटतो. तो लगेचच पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती देतो. पोलीस काही वेळातच घटनास्थळी येतात आणि त्यांना जे दृश्य दिसतं ते थरका उडवणारं होतं. कारण की आजपर्यंत मंजुनाथ मंदिराजवळ असं कधी घडलं नव्हतं. त्या ठिकाणी एका मुलीचा नग्न अवस्थेत मृतदेह सापडला होता आणि तिच्या शरीराच्या प्रत्येक अंगावरती जखमा होत्या. तिच्यावरती अत्याचार झालेले होते. ऐकताना आपल्याला सर्वांना वाटत असेल फक्त एकट्या मुलीचा मृतदेह सापडला, पण यानंतर 100पेक्षा जास्तही मुली अशाच पद्धतीने मारल्याचं समोर आलं. 9 तारखेच्या सकाळी 7:30च्या दरम्यान सौजन्याला कॉलेजला जाण्यासाठी उशीर झाला होता. त्यामुळे ती घरामधून टिफिन न घेता तशीच निघून गेली. दुपारी 3:45 कॉलेज संपल्यानंतर सौजन्या बसने आपल्या घराकडे निघाले. त्यावेळेस बसमध्ये तिचे क्लासमेट, काही शिक्षक आणि तिच्या मैत्रिणी होत्या. सायंकाळी 4च्या दरम्यान नेत्रावती बसस्टॉपवरती उतरल्यानंतर सौजन्या आपल्या घराकडे चालत निघाली. इथून अवघ्या 15 मिनिटं अंतरावरतीच तिचं घर होतं. या दरम्यान मध्ये एक हॉस्पिटल देखील होतं. त्या हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या सिक्युरिटी गार्डने देखील सौजन्याला घरी जाताना पाहिलं होतं. 4:15च्या दरम्यान तिचे मामा ऑपोजिट डायरेक्शनवरून दुसरीकडे चालले होते. त्यावेळेस त्यांनी गाडी थांबवली. सौजन्यासंग ते काहीतरी बोलले आणि पुन्हा तिथून निघून गेले. आज तो वेळ होता जेव्हा सौजन्याला तिच्या मावाने शेवटचं जिवंत पाहिलं होतं. सायंकाळचे 6 वाजून गेले तरी देखील सौजन्या घरी आली नाही, म्हणून सौजन्याच्या आईची आणखीन जास्त चिंता वाढत गेली. त्यांनी लगेचच सौजन्याच्या वडिलांना फोन केला आणि मुलीबद्दल सांगितलं. 6 वाजून गेले तरी ती घरी आली नाही. सौजन्याच्या वडिलांनी लगेचच त्यांचे मित्र, नातेवाईक आणि सौजन्याच्या क्लासमधील मैत्रिणींना फोन करून तिच्याबद्दल विचारपूस करायला सुरुवात केली. त्यावेळेस वडिलांना तिच्या मैत्रिणीकडून हे समजलं ती 4 वाजता तिच्या घराच्या बसस्टॉपजवळ उतरली होती. संध्याकाळचे 7 वाजले होते आणि अंधार होण्यासाठी सुरुवात झाली होती. मग सौजन्याचे आईवडील आणि गावामधील 300 लोक सौजन्याला शोधण्यासाठी सर्वजण घराबाहेर पडले. हे सर्वजण बसस्टॉपपासून घरापर्यंत जे काही अंतर होतं त्या सर्व भागामध्ये, गल्ली बोळ्यामध्ये सौजन्याचा शोध घेत होते. गावामधील असा कोणताच परिसर राहिला नाही ज्या ठिकाणी त्यांनी तिला शोधलं. 4 तास सर्वांनी तिचा शोध घेतला, पण सौजन्या मात्र कोणालाही सापडली नाही. रात्रीचे 11 वाजले होते तेव्हा तिच्या आईवडील आणि गावातील सर्वजण पोलीस स्टेशनला पोहोचले. तिथे गेल्यानंतर सौजन्याचा फोटो दाखवून पोलिसांना नेमकं काय घडलं याची सर्व माहिती सांगितली. उधर तो पोलीस तक्रार नोंद करून घेण्यासाठी तयारही नव्हते. गावातील लोकांच्या दबावामुळे पोलिसांनी तक्रार तो नोंद करून घेतली, पण त्यांना हे देखील सांगितलं तर दुसरा दिवस संपेपर्यंत मुलगी घरी आली नाही तरच आम्ही त्या मुलीचा शोध घेऊ. मध्यरात्र झाली होती आणि जोराचा पाऊस देखील चालू झाला होता. त्यामुळं सौजन्याचा शोध घेण्यासाठी सगळ्यांना अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे नाविलाजाने सर्वांनी निर्णय घेतला, जसे दुसऱ्या दिवशी सकाळ उजेडेल तेव्हा सर्वजण पुन्हा सौजन्याचा शोध घ्यायला सुरुवात करू. पण कोणाला ठाऊक होतं त्या दिवशीची रात्र ही दुसऱ्या दिवसापेक्षा अतिशय भयंकर ठरणार होती. दुसरा दिवस 10 तारीख सकाळ झाल्यानंतर सौजन्याचे आईवडील आणि गावातील लोकांनी पुन्हा तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्याच वेळेस मंजुनाथ मंदिराच्या परिसरामध्ये एक व्यक्ती पोलिसांना फोन करून सांगतो. सकाळी साधारणतः 8चा टायमिंग झाला होता. माहिती ऐकताच गावातील काही लोक त्या घटनास्थळी जातात. तिथे गेल्यानंतर त्यांना दिसतं एका झाडाखाली एका मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेमध्ये होता. जे दोन्ही हात झाडाला बांधलेले होते. शरीराच्या बऱ्याचशा भागांवरती जखमांचे निशाण होते. सर्वात भयंकर आणि कधीही न पाहिलेलं अशी घटना, ज्या प्रायव्हेट पार्टमध्ये माती टाकलेली होती. अतिशय निर्गुणपणे आणि भयंकर पद्धतीने हत्या केलेल्या त्या मुलीचा मृतदेह सौजन्याचाच होता. तर यापुढे आपण जे काही सांगतो ते सर्वांनी लक्ष देऊन ऐका, कारण की यामध्येच प्रश्न लपलेले आहेत आणि त्याचं उत्तरही लपलेलं आहे. सौजन्याचा मृतदेह ज्या जागेवरती सापडला त्या जागेवरती गावामधील लोक सौजन्या बेपत्ता झाल्यानंतर शोधायला गेले होते. त्यावेळेस लोकांना तिथे काहीच सापडलं नव्हतं. त्यामध्ये सर्वात धक्का देणारी गोष्ट होते, पूर्ण रात्रभर पाऊस पडत होता. सौजन्याचे शरीर पूर्णपणे कोरडं होतं, तसेच तिची कॉलेज बॅग देखील पूर्ण कोरडी होती. यावरून हे स्पष्ट होतंय सौजन्याची हत्या दुसऱ्या जागेवरती केली होती. त्यानंतर त्या जागेवरती तिची बॉडी एका झाडाला आणून बांधली. त्या ठिकाणी ही क्राईमची घटना घडली होती.
ते ठिकाण सौजन्याच्या घरापासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावरतीच होतं. तिच्या हातामधील छत्री आणि तिच्या पायामधील एक चप्पल, या दोन्ही गोष्टी मिसिंग होत्या. गावातील मुलीची अशी भयंकर अवस्था पाहून सर्वांच्या मनामध्ये खूप प्रचंड राग भरला होता. सौजन्याच्या आईवडिलांबरोबर गावातील लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि सर्वांच्याच तोंडावरती एकच शब्द होता, जे कोणी हे कृत्य केले त्याला लवकरात लवकर पकडलं जावं आणि त्याला अशी शिक्षा द्यावी जी आत्तापर्यंत कोणालाही दिली गेली नसावी. या घटनेमध्ये वेगळं वळण येणार होतं. सौजन्याचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 तारखेला गावातील 5 लोक एका व्यक्तीला बेदम मारहाण करतात आणि पोलिसांच्या हवाले करून देतात आणि पोलिसांना सांगतात हाच तो व्यक्ती आहे ज्याने सौजन्याबरोबर अत्याचार करून तिची एवढी भयंकर अवस्था केली आणि त्यानंतर तिची हत्या केली. त्या व्यक्तीचं नाव होतं संतोष राव. पोलिसांना हे सांगण्यात आलं तो व्यक्ती कर्नाटकमधील धर्मशाला येथील फेमस बाहुबलीच्या स्टॅच्यूजवळ रात्री पायऱ्यांवरती बसला होता. लोकांनी ज्या ठिकाणी संतोषराव बसलेलं ठिकाण सांगितलं ते ठिकाण सौजन्याचा मृतदेह सापडला तिथून काही अंतरावरतीच होतं. पण हे ऐकायला जेवढं सोपं वाटत होतं तेवढं सोपं हे नव्हतं. सौजन्याबरोबर ज्या लोकांनी हे घाणेरडं कृत्य केलं होतं आजपर्यंत त्या लोकांना पोलिसांनी पकडलं नाही, त्यांना कोणतीही शिक्षा झाली नाही. त्या व्यक्तीला सौजन्यावरती अत्याचार केला आणि त्याची हत्या केल्याचा आरोप लागला होता तो व्यक्ती तर निर्दोष होता. खरी घटना तर इथून सुरुवात होती. हे फक्त एकट्या सौजन्याबरोबर घडलं नव्हतं. या अगोदर देखील 400 फिमेल बेपत्ता असल्याची तक्रार नोंद केली गेली होती. पण या सर्व घटना पॉलिटिशियनचा वापर करून दाबण्यात आल्या. विशेष म्हणजे या सर्व घटना एका हिंदू मंदिराशी कनेक्टेड आहेत. सौजन्याच्या केसबद्दल आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी माहिती सांगितली, ज्या ज्या लोकांनी त्या आरोपींची नावं घेतली त्यांना पोलिसांनी पकडलं किंवा त्यांना कोर्टाकडून नोटीस पाठवण्यात आली. आपल्या देशामधील कोर्ट तर खूपच भारी आहे. जेव्हा गरिबाबरोबर अशी घटना होतात तेव्हा वर्षानुवर्ष या केस रखडल्या जातात. ज्या ठिकाणी एखादा पॉवरफुल व्यक्ती अशा घटनेमध्ये अडकलेला असतो तेव्हा या केसमध्ये पोलीस, CBI, CID लगेच ॲक्टिव्ह होतात. सौजन्याबरोबर जे घडलं होतं आणि त्यानंतर धर्मशाला येथील मंदिराबद्दल अशा बातम्या जेव्हा समोर आल्या तेव्हा अनेक लोकांनी कमेंट केल्या होत्या, हिंदू मंदिराशी कनेक्ट असलेल्या जागेवरती अशा घटना घडतात त्यावेळेस हिंदू का जागे होत नाहीत. कर्नाटकच्या चिकमंगळूर जिल्ह्यातील चिंगेरी या गावामध्ये राहणारा संतोषराव हा डोक्याने थोडा मंद होता. घटना घडण्याच्या अगोदरच 5-6 वर्ष त्याचा हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होता. चिंगेरीमधील एका हॉटेलमध्ये काम करत होता, पण डोक्याने मंद असल्यामुळे त्याला हॉटेलमधून कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. तो काही दिवसा अगोदरच कर्नाटकमधील धर्मस्थला इथे आला होता. त्या दिवशी संतोषराव धर्मस्थलामध्ये आला होता त्याच दिवशी सौजन्या बेपत्ता झाली होती. संतोषला त्याचा जो अवतार होता त्यामुळं त्याला हॉटेलमध्ये कोणीही रूम देत नव्हतं. त्यामुळे तो बाहुबली फेमस स्टॅच्यूजवळ पूर्ण रात्र काढायचा आणि 2 टाईम जेवणासाठी तो जवळच असलेल्या श्री मंजुनाथ मंदिरमध्ये जेवणासाठी जायचा. 11 तारखेला रात्री देखील संतोष हा मंजुनाथ मंदिरमधून जेवण करून आल्यानंतर स्टॅच्यूजवळ झोपला होता. त्यावेळेस त्या 5 लोकांनी त्याला पकडलं, बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या हवाली करून दिलं. पोलिसांनी देखील संतोषरावचं कोणतंही क्रॉस व्हेरिफिकेशन केलं नाही आणि तसंच त्याला अटक केली. गोष्ट जेव्हा संतोष यांच्या वडिलांना समजली की एक शिक्षक होते तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. लोकांना वाटत होतं आरोपी पकडला गेला आणि सौजन्याला न्याय मिळालाय, पण खरं तर आरोपींना वाचवण्यासाठी संतोषराव बरोबर खूप मोठा गेम केला होता. मध्ये स्वतःला जनतेचा सेवक म्हणणाऱ्या लोकांचं कनेक्शन होतं. त्या लोकांनी पॉलिटिशियन आणि पोलिसांचा असा वापर केला ज्याच्यामुळे मुख्य आरोपींचं नाव कुठेही समोर आलं नाही. कारण की सौजन्याच्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये खूप मोठी गडबड केली होती. त्या दिवशी सौजन्याचा मृतदेह सापडला त्याच दिवशी तो शवविच्छेदनासाठी पाठवून दिला होता. कोणतंही पोस्टमॉर्टम करताना ते पॉवरफुल लाईटमध्ये केलं जातं. सौजन्याच्या केसमध्ये पोस्टमॉर्टम कमी आणि डिम लाईटमध्ये करण्यात आलं होतं. एवढंच काय, ऑटोप्सीची व्हिडिओग्राफी देखील काढली नव्हती. तिच्या पूर्ण शरीरावरती जखमांचे निशाण होते. याशिवाय तिच्या गळ्यावरती 7 इंचासारखं जखमेचं निशाण पडलं होतं. कारण की तिच्याबरोबर अत्याचार केल्यानंतर तिच्याच गळ्यामध्ये असलेल्या कॉलेज IDच्या नायलॉनने तिचा गळा दाबण्यात आला होता. अशा परिस्थितीमध्ये बॉडीमधील लिव्हर, किडनी मुख्य पार्टला फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलं जातं. सौजन्याच्या पोस्टमॉर्टम करताना तसं काही करण्यात आलं नव्हतं. पॅथॉलॉजिकल एक्झामिनेशनसाठी केस, ब्लड आणि सिमन याचं सॅम्पल घेऊन
ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलं जातं. लक्षात ठेवा, ही तारीख होती 10 तारीख, जे की त्याच दिवशी हे सॅम्पल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवायचं होतं. पण हे सर्व सॅम्पल त्या दिवशी न पाठवता तब्बल 8 दिवसांनी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलं, म्हणजे 18 तारखेला. त्या केसमध्ये प्रत्येक 1 तास महत्त्वाचा असतो आणि 72 तासाच्या अगोदर हे सर्व सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला पाठवणं गरजेचं असतं. सौजन्याच्या केसमध्ये तब्बल 8 दिवस लागले हे सॅम्पल पाठवण्यासाठी. चा परिणाम हा झाला, सौजन्याच्या बॉडीचे सॅम्पल जे घेतले होते ते संपूर्ण डॅमेज झाले होते. म्हणजेच बॉडीच्या ज्या सॅम्पलपासून सौजन्याबरोबर काय घडलं याचं सत्य समोर येणार होतं, तेच सॅम्पल, तेच DNA पूर्णपणे वेस्ट झाले होते. सौजन्याबरोबर काय घडलं याचा सर्व पुरावा होता, परंतु तो मिटवण्यासाठी पूर्ण प्लॅनिंग केला होता. PSI योगेश कुमार सौजन्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये माती टाकून तो पूर्णपणे बुजवला होता. ही माती त्याच जागेवरची होती ज्या ठिकाणी तिचा मृतदेह सापडला होता. मुळे ज्या ठिकाणी तिचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना बोलवणं गरजेचं होतं. पण या उलट ज्या ठिकाणी हे घडलं तिथले कोणतेही फोटो पोलिसांनी काढले नव्हते. त्यामुळे साहजिकच कोणताही एव्हिडन्स सापडणार नाही. 12 तारखेला संतोषरावचं मेडिकल करण्यात आलं. त्यामध्ये संतोषरावच्या शरीरावरती 17 जखमांचे निशाण होते. मेडिकलमध्ये हे सांगण्यात आलं, सौजन्याने तिला वाचवण्यासाठी संतोषराववरती हल्ला केला. जेव्हा सौजन्याच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला होता तेव्हा तिच्या कोणत्याही नखामध्ये संतोषरावचा DNA सापडला नाही. जे पोलिसांना असा कोणताही पुरावा मिळाला नाही. संतोषरावनेच हे सर्व केलं होतं. त्या उलट संतोषरावला असा एक आजार होता, त्यामुळे त्याला दुसऱ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवणं शक्य नव्हतं. पण हे सर्व इथंच थांबलं नाही. पोलिसांनी संतोषकडून गुन्हा मान्य करून घेतला होता. ज्या ठिकाणी सौजन्याचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी तिचे जे प्रायव्हेट कपडे होते ते PSI योगेश कुमार याने सौजन्याच्या घरामधून आणून तिच्या मृतदेहाजवळ टाकले होते. पोलिसांनी मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी स्टेप बाय स्टेप पूर्ण प्लॅनिंग केला होता. सौजन्या ज्या बसस्टॉपवरती उतरली होती त्या ठिकाणाचे CCTV फुटेज, तिच्या घराकडे जाताना मेडिकल कॉलेज लागतं त्या गेटवरचे CCTV फुटेज PSI योगेश कुमारने कलेक्ट केलेच नव्हते. त्यांनी हे सर्व स्वतः कोर्टामध्ये सांगितलं होतं. सौजन्याच्या बॉडीमध्ये 3 वेगवेगळ्या लोकांचे DNA सॅम्पल सापडले होते. तरी देखील डॉक्टरांनी मिळून, पोलिसांनी मिळून ते मिटवले होते. सौजन्याच्या आईवडिलांना पूर्ण विश्वास होता संतोषराव हा निर्दोष आहे आणि ज्या 5 व्यक्तींनी संतोषरावला पकडून पोलिसांना दिलं ते 5 लोकच मुख्य आरोपी आहेत. ते सर्व 5 जण एका मंदिराशी रिलेटेड होते. त्यामधील 2 जण खूप मोठ्या पॉलिटिकलचे नातेवाईक होते. तर हे पॉलिटिकल लोक नेमकं कोण होते, कशा प्रकारे त्यांनी हे संपूर्ण प्रकरण दाबलं, अशा प्रकारे 100 मुली बेपत्ता असल्याचं समोर आलं. और व्यक्ती कोण होता ज्याने स्वतः कबूल केलं, मी 100 मुलींना पुरलंय. आणि धर्मशालामधील मंजुनाथ मंदिराचं याच्याबरोबर नेमकं काय कनेक्शन आहे, या सर्वांची माहिती घेण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. कारण की हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल. नेमकं सौजन्याबरोबर पुढे काय झालं, ती कोणती लोकं होती हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट नक्की करा.